पोलीस व्हायचं स्वप्न त्याने बाळगलं, मात्र घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे शारीरिक चाचणीसाठी आवश्यक असलेले स्पोर्ट्स शूज घेणं शक्य नव्हतं. मग काय, हा पठ्ठ्या चक्क साध्या चप्पल घालून धावला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या लढाऊपणाचं कौतुक वाटलं आणि त्यांनी स्वखर्चातून त्याला बूट घेऊन दिले आहेत. बघूया अकोल्याच्या नितीन चावरेची ही जिद्दीची कहाणी. साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करणार. अकोल्यातल्या नितीन नाथू चावरेचे मन गलबलून टाकणारे हे बोल. या वाक्यातून पोलीस होण्याचा ध्यास आणि संघर्षमय प्रवास या दोन्हींचं दर्शन घडलं. त्याचं झालं असं, छत्रपती संभाजीनगरच्या SRPF ग्राउंडवर वरणगाव SRPF गट क्रमांक 20 साठी भरती प्रक्रिया सुरू होती. खाकी वर्दीचं स्वप्न साकारण्यासाठी शेकडो तरुण मैदानावर होते. कुणाच्या पायात महागडे शूज, तर कुणी कसून तयारी करून सज्ज झालेला. या गर्दीमध्ये एक चेहरा असाही होता ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती वगळता काहीच नव्हतं. साध्या चपला घालून तो धावण्यासाठी मैदानात उतरलेला. इतक्यात SRPFचे संवेदनशील SP विक्रम साळी यांच्या दक्ष नजरेमध्ये ही बाब आली. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, चप्पलवर का धावलास? नितीन म्हणाला, साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करणार. हे शब्द ऐकताच क्षणभर संपूर्ण मैदान स्तब्ध झालं. आवाज बंद झाले. हे केवळ एक उत्तर नव्हतं, जिद्दीचं दर्शन घडवणारं, त्याच वेळी परिस्थितीची अगतिकता दाखवणारं हे वास्तव होतं, जे डोळ्यातनं वाहू लागलं. कालच्या दिवशी ज्यावेळेस 5 किलोमीटरची फिजिकल टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर मला असं जाणवलं की एक उमेदवार असा आहे की जो त्या डिटेलमध्ये 3rd नंबरला आला, परंतु त्याच्या पायामध्ये सँडल होते. तर मी त्याला जवळ घेऊन विचारलं की सँडल तू का वापरतो, शूज का वापरला नाही? तर त्याचे जे उत्तर होतं ते खूपच मन हेलावणारं होतं की त्याचं असं मत होतं की आई वडील शेतकरी आहेत आणि शूज घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. तर त्यावेळेस आम्हाला त्या क्षणी जाणवलं की ह्याला मदत केली पाहिजे, म्हणून मी त्वरित त्याला आमच्या सर्व सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं शूज प्रोव्हाइड केले. नितीन चावरेची ही कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. नितीन नाथू चावरे अकोल्यातल्या अंधार सांगवी गावचा आदिवासी कुटुंबातला हा तरुण. आई वडील शेतकरी, 2 एकर कोरडवाहू शेती, यातून कमाई करत संसाराचा गाडा हाकला जात असे. या कष्टमय परिस्थितीत जन्माला आलेला नितीन 2 वर्षांपासून पोलीस होण्याच्या ध्येयाने झपाटलेला. कुटुंबाची कमाई इतकी तुटपुंजी की पोलीस भरतीसाठी बूट घेणंही परवडणारं नव्हतं. म्हणूनच नितीनवर 5 किलोमीटर अंतर साध्या चपलांवर धावण्याची वेळ आली. घरची परिस्थितीमुळे मी सँडल चप्पलवर 18 मिनिटांमध्ये आउट ऑफ राऊंड मारलं. माझी मेहनत बघून DCP साळी सरांनी मला शूज गिफ्ट दिले व सरांची मी मनापासून आभारी आहे व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची मी आभारी आहे व असंच प्रेम व आशीर्वाद राहू द्या. मी माझं स्वप्न नक्की पूर्ण करील. कठोर खाकी वर्दीमध्येही हळवं आणि संवेदनशील मन असतं. नितीनचा निर्धार पाहून त्यांनी तात्काळ 1,500 रुपयांचे शूज त्याला उपलब्ध करून दिले. केवळ नितीनवरच न थांबता पोलीस भरतीचं लक्ष गाठण्यासाठी अशा अनेक गरीब पण उदयोन्मुख तरुणांसाठी त्यांनी कंबर कसली आहे. बुटांसोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नाश्ता, जेवणाचीही सोय केली.
विशेषतः आम्ही या ठिकाणी जे उमेदवार भरती प्रक्रियेसाठी येतात त्यांना 1,000 उमेदवारांना मोफत जेवण विविध NGO मार्फत त्यांना राहण्याची सोय हे आमच्या वरिष्ठ कार्यालय DG ऑफिस ADG ऑफिस आणि IG ऑफिसचे जसे गाईडलाईन आहेत त्यानुसार आम्ही त्यांना मोफत जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे. हे SRPFच्या भरतीचं ग्राउंड आहे जिथं पोलिसातील माणुसकीचं दर्शन झालं. पोलीस म्हणजे केवळ कायदा सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नाही, ती माणुसकी जपणारी संवेदनशील ताकदही आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भरती मैदानावर SRPFचे SP विक्रम साळी यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि एक तरुणाची जिद्द या दोन्हीचाही संगम आज सर्वांना प्रेरणा देऊन जाईल. खाकी वर्दीतली मानवी चेहरा आज पुन्हा एकदा समोर आला. मनामध्ये जिद्दीची वात पेटलेली असेल आणि त्यात सामाजिक बांधिलकीचं इंधन ओतलं गेलं तर कर्तृत्वच नव्हे आयुष्यही उजळून निघतं. नितीन चावरे आणि SP विक्रम साळी हे दोघंही खडतर आयुष्य जगणाऱ्या अशाच असंख्य तरुण तरुणींच्या वाटेतले दीपस्तंभ ठरावे. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.